आपल्या सर्वांची लाडकी महाराष्ट्राची वाहिनी म्हणजेच एस टी बस आता एका मोठ्या क्रांतीसाठी सज्ज झाली आहे. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून आता एस टीचा संपूर्ण ताफा 100% इलेक्ट्रिक केला जाणार आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. आता आपला एस टीचा प्रवास अगदी आरामदायक आणि पूर्णपणे प्रदूषणमुक्त होणार आहे. तर नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, चला जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, राज्य सरकारच्या विकसित महाराष्ट्र धोरणाअंतर्गत हा भव्य बदल टप्प्याटप्प्याने केला जाईल. सर्वात पहिल्या टप्प्यात म्हणजेच येत्या 2029 पर्यंत 50% एस टी बसेस ई बसेसमध्ये रूपांतरित केल्या जातील. त्यानंतर 2035 पर्यंत ही संख्या 80% जाईल आणि अखेर 2047 पर्यंत एस टीच्या 100% ताफा पूर्णपणे इलेक्ट्रिक होईल. मुख्यमंत्री या ई बसेससाठी आवश्यक असणारी चार्जिंग केंद्रे उभारण्याच्या कामाला वेग देण्याचा थेट निर्देश देण्यात आला आहे. विशेष म्हणजे सध्या महामंडळ 5150 ई बसच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवत आहे आणि या धोरणाअंतर्गत 1500 ई बसेसना प्रति बस किमतीच्या 10% किंवा कमाल 20 लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. हा बदल फक्त नावापुरता नाही, तर यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. ज्या मार्गावर या ई बसेस धावणार आहेत त्या मार्गाचा अभ्यास चक्क कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाने केला जाईल. इतकंच नाही, तर ज्या मार्गावर सध्या खाजगी बसेस प्रवाशांना ने-आण करतात त्या मार्गाचाही विशेष अभ्यास करून प्रवाशांना खाजगी बसेसपेक्षा चांगला आणि परवडणारा ई बसचा पर्याय उपलब्ध करून दिला जाईल. पुरवठादाराकडून बस मिळताच अवघ्या 7 दिवसात तिचे संपूर्ण निरीक्षण करून ती सेवेत दाखल केली जाईल. आता प्रवासासोबतच एस टी स्वच्छतेचा प्रश्नही सुटणार आहे. सध्या मानवी पद्धतीने दिवसातून फक्त 2दाच एस टीची स्वच्छता होते, ज्यामुळे अस्वच्छतेच्या तक्रारी वाढतात. पण आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केल्यानुसार आगारांची स्वच्छता करण्याची जबाबदारी क्रिस्टल आणि स्मार्ट सर्व्हिस यांना संयुक्त उपक्रमाला देण्यात आली आहे. आता यांत्रिक पद्धतीने दर 4 तासांनी बस स्थानके आणि आगारांची कडक सफाई केली जाईल. ही आधुनिक यंत्रसामग्री पुढील 2 महिन्यात सर्वच बस स्थानकांवर पोहोचेल. तर मित्रांनो, आता आपली लालपरी आणि शिवाई नव्या रूपात हायटेक तंत्रज्ञानासह आणि स्वच्छतेच्या नव्या गॅरंटीसह धावण्यासाठी तयार झाली आहे. एस टी महामंडळाचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा व्हिडिओसाठी आपल्या बोलमेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.